आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधी पक्षांची अनेक पर्यायांवर चर्चा सुरू आहे। मतदार याद्यांमधील घोळाबाबत कोर्टात जाण्याच्या पर्यायावर देखील चर्चा सुरू आहे। तर निवडणूक आयोगाच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा विचार करण्यात येतोय। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आता निवडणूक आयोगाच्या विरोधात विविध जे पक्ष आहेत, विविध पर्यायांवर ते चर्चा करतायत, नेमके हे पर्याय कोणते असू शकतात? निवडणूक आयोगाच्या विरोधात जो मतदार याद्यांमधील घोळ आहे त्या संदर्भात आता वेगवेगळ्या पर्यायांवर विरोधक आहेत चर्चा करतात। यामध्ये पहिला पर्याय आहे तो म्हणजे मतदार याद्यांमधील घोळ संदर्भात कोर्टात जायचं। दुसरा पर्याय जे आता नरेटिव्ह जे काही सेट करण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ते अधिक पुढे रेटाने घेऊन जायचं। आणि तिसरा पर्याय म्हणजे निवडणुकांवर बहिष्कार घालायचा। मात्र हा जो तिसरा पर्याय त्याला राष्ट्रवादी काँग्रेस याशिवाय काँग्रेसचा देखील विरोध आहे। मात्र बहिष्कार घालण्याला राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती मिळते। याशिवाय कोर्टात जाण्याला देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे, कारण कोर्टात गेले तर अधिकच रखडलं जाणार। त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लेट करण्याचं जे खापर आहे ते पुन्हा एकदा विरोधकांच्या माथ्यावर पडेल, अशा पद्धतीची एकंदरीत भूमिका देखील आहे। त्यामुळे नक्कीच धन्यवाद गिरीशच्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता निवडणूक आयोगाविरोधात इतर जे पक्ष आहेत ते विविध पर्यायांवर विचार करतायत। मतदार याद्यांमधील घोळाबाबत कोर्टात जाण्याची शक्यता आहे किंवा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।